श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारद मुनी आता युधिष्ठिराला हिरण्यकश्यपूची कहाणी सांगायला सुरुवात करतायत. हिरण्यकश्यपूने असा विचार केला की आपण अजिंक्य व्हावं, अमर व्हावं आणि या जगाचा एकमेव सम्राट व्हावं. आपल्याला कोणीही शत्रू असता कामा नये. आणि म्हणून तो मंदराचल नावाच्या एका दरीमध्ये जाऊन तीव्र तपश्चर्या करू लागला. हात उंचावून आकाशाकडे पाहत तो पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला. अशा रीतीने अनेक वर्षांपर्यंत त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्येची आग त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली आणि त्या आगीच्या ज्वाळा आजूबाजूच्या लोकांना त्रास देऊ लागल्या, जाळपोळ होऊ लागली. त्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्रसुद्धा उकळू लागले. त्यांचं पाणी उकळू लागलं. पृथ्वी डळमळू लागली. दाही दिशांना जणू काही आग लागली. त्या आगीमुळे स्वर्गातील सर्व देवसुद्धा पोळून जाऊ लागले. त्यांनाही चटके बसू लागले. म्हणजे पृथ्वीवरच्या या आगीचे चटके स्वर्गापर्यंत, देवांपर्यंत पोहोचले. त्यामुळे सगळेच देव हैराण झाले आणि ते ब्रह्मदेवाला प्रार्थना करू लागले, हे जगतपालका, हे जगताच्या निर्मात्या, या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या करून आपल्या डोक्यातून येणाऱ्या ज्वाळांनी सर्व जगताला जाळून टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या ज्वाळांच्या धगीमुळे आम्हालाही चटके बसू लागले आहेत. आम्ही पोळू लागलो आहोत. आता आम्ही स्वर्गामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे हे भगवन, आपण आमच्यावर कृपा करा आणि पटकन आपण त्या हिरण्यकश्यपूला शांत करा. हे प्रभू, आपण सुद्धा उग्र तपश्चर्या करून योगाच्या प्रभावाने हे परमपद प्राप्त करून घेतलेले आहे. आणि आपल्या तपश्चर्येच्या शक्तीमुळेच या जगाला रचना करून त्याची एक वेगळी ओळख आपणच या जगाला दिलेली आहे. आपलं हे अशा प्रकारचं कर्तृत्व आम्ही ऐकलेलं आहे. आणि म्हणून देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले, तेव्हा ते भृगु, दक्ष इत्यादी प्रजापतींसह हिरण्यकश्यपूच्या आश्रमात गेले. ते प्रथम त्या आगीच्या ज्वाळामुळे त्याला पाहूच शकले नाहीत. कारण एक तर आगीचे लोळच्या लोळ त्याच्या डोक्यातून बाहेर पडत होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे हा तपश्चर्या करायला उभा होता त्याच्या आजूबाजूला वारूळ, गवत आणि बांबूंच्या जाळ्यांनी त्याचे शरीर झाकले होते. मुंग्यांनी त्याच्या शरीराची चरबी, त्वचा, मांस आणि रक्त खाल्लं होतं. त्यामुळे केवळ हाडाचा सापळा शिल्लक होता. ब्रह्मदेव तिथे गेले. आपला वरदहस्त त्याच्या कपाळावर ठेवला आणि म्हणाले, वत्सा, उठ, तुझे कल्याण असो. हे कश्यपनंदना. कश्यपनंदना हे का म्हटलं? कारण कश्यप महामुनी आणि दिती यांचा हा पुत्र, म्हणून कश्यपनंदना. मी ब्रह्मदेव तुला वर देण्यासाठी आलेलो आहे. तू तपश्चर्या करण्याचं कारण काय
आणि तुला नेमकं आमच्याकडून काय हवं आहे हे तू अगदी निसंकोचपणे मागून घे. अशी कठीण तपश्चर्या पूर्वी कुणीही केली नाही आणि यापुढेही कुणी करणार नाही. असा कोण बरे आहे की जो देवांची 100 वर्ष पाणी न पिता जिवंत राहू शकेल. आणि म्हणून तू हे जे काही केलेलं आहेस त्या तपश्चर्येमुळे आम्ही स्वर्गातील देवसुद्धा तुला वश झालेलो आहोत. तू जे काही मागशील ते मी तुला देईन. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने बोलताच हिरण्यकशिपू म्हणाला, कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी कालनिर्मित घनदाट अंधाराने झाकून गेली होती. त्यावेळेला आपणच आपल्या तेजाने या पृथ्वीला पुन्हा प्रगट केलं. आपणच या संपूर्ण जगताची निर्मिती करता, रक्षण करता आणि संहार करता 3 गुणात्मक आपण या गुणांच्या योगाने या साऱ्या गोष्टी घडवून आणता. तरीसुद्धा आपण गुणातीत आहात, सगळ्यांच्या पलीकडे आहात, श्रेष्ठ आहात. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आपणच काल आहात. लोकांचं आयुष्य आपणच क्षीण करीत असता. असे असूनही आपण निर्विकार आहात, कारण आपण ज्ञानस्वरूप आहात, परमेश्वर आहात, अजन्म आहात, महान आहात. सर्व लोकांना आपण जीवन देणारे अंतरात्मा आहात. अशी कोणतीच वस्तू नाही की जी आपल्याहून वेगळी आहे. सर्व विद्या आणि कला आपले शरीरच आहेत. सारे ब्रह्मांड आपल्या उदरात आहे. आपण या सर्व ब्रह्मांडाला आपल्यातूनच प्रगट करता. हे प्रभू, हे संपूर्ण ब्रह्मांड आपलं स्थूल शरीर आहे. यामार्फतच आपण विषयांचा उपभोग घेता. परंतु आपण आपल्या स्वरूपामध्येच कायम स्थित असता. स्थूल आणि सूक्ष्माच्या पलीकडे आपण ब्रह्मस्वरूप आहात. आपल्या अनंत आणि अव्यक्त स्वरूपाने सर्व जग आपण व्यापून टाकलेले आहे. आपण चेतन आणि अचेतन अशा दोन्ही प्रकारच्या शक्ती आहात. हे भगवन, मी आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आपण जर मला इच्छित वर देणार असाल तर मला हा वर द्यावा की तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर श्रेष्ठ असणाऱ्या प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मनुष्य असो की पशु असो, देव असो की दानव असो, नाग असो की कुणी आणखीन कुणी असो, ते प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत, मला आतही नको, बाहेरही नको, दिवसाही नको, रात्रीही नको, जमिनीवर नको, आकाशात नको, कोणत्याही शस्त्राने मला मृत्यू येऊ नये. युद्धामध्ये माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा. जसा आपला महिमा आहे तसाच माझाही महिमा व्हावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचं ऐश्वर्य प्राप्त होते तेच ऐश्वर्य आपण मला द्यावे. अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ असे वर हिरण्यकश्यपूने मागितले आणि ब्रह्मदेवांनी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्यामुळे त्याला ते वर दिले. ब्रह्मदेव म्हणाले, ज्यांचे वरदान कधीच खोटे ठरत नाहीत ते समर्थ भगवान
हिरण्यकश्यपूने पूजा केल्यानंतर प्रजापतींनी केलेली स्तुती ऐकून आपल्या लोकामध्ये निघून गेले. तो दैत्य या वरप्राप्तीमुळे अत्यंत प्रभावी झाला, पराक्रमी झाला आणि या जगतामध्ये अजिंक्य ठरला. आणि मग तो भगवंताचा सुद्धा द्वेष करू लागला, कारण भगवंतानेच त्याला, आपल्या भावाला मारलं होतं. हे तो कधीही विसरू शकत नव्हता. आणि आपला भाऊ हिरण्याक्ष याचा वध भगवंताने वराह अवतार घेऊन केला. आणि म्हणून हिरण्यकश्यपू आता प्रत्यक्ष भगवंताचाच द्वेष करू लागला आणि सारखा भगवंताबद्दल मनामध्ये झळफळाट करू लागला. त्याने सर्वांनाच आपल्या ताब्यामध्ये वश करून घेतले. या संपूर्ण पृथ्वीवर एकही राजा शिल्लक ठेवला नाही. त्याने स्वर्गामधील सर्व देवांना सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. सर्व लोकपाल, सर्व शक्ती आपल्या ताब्यात घेतल्या. नंदनवन आणि दिव्य उद्याने, स्वर्गामध्ये विश्वकर्माने तयार केलेल्या इंद्राचे भवनसुद्धा त्याने आपल्या ताब्यात घेतले. सर्व प्रकारच्या संपत्तीने ते परिपूर्ण होते. इंद्रलोकातल्या सर्व अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर या साऱ्यांना त्याने आपला गुलाम बनवले. त्या इंद्राच्या महालामध्ये हिरण्यकश्यपू राहू लागला आणि सम्राट होऊन या संपूर्ण त्रैलोक्याचा राजा आणि महाराजा होऊन तो या सगळ्या गोष्टींचे भोग भोगू लागला. देव आणि दानवसुद्धा त्याला भिवून त्याच्या चरणावर पडून असत. मदिरा पिऊन तो अत्यंत उन्मत्त झाला. अप्सरा आणि गंधर्व त्याच्यासमोर नाच गाणे करीत असत, त्याची स्तुती करत असत. यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांकडून यज्ञामधील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेत असे. अशा प्रकारे तो स्वैर वर्तन करू लागला, स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला. परंतु संयम नसल्यामुळे आणि त्याचा विवेक नष्ट झाल्यामुळे तो आपण काय करतो आहोत याचं भान विसरून गेला. सगळेच जण त्याला घाबरून असत आणि म्हणून सारेजण भगवंतांना शरण गेले. सर्व देव भगवंताकडे गेले आणि भगवंताला शरण गेले. भगवंत त्यांना म्हणाले, भिवू नका, माझ्या दर्शनानेच तुमचे परमकल्याण झालेले आहे. त्या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासूनच कल्पना होती. योग्य वेळ आली की मी त्याला नाहीसा करीन. कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि मी स्वतः भगवंत यांचा द्वेष करतो, तेव्हा तो लवकरच नाशाला कारणीभूत होतो. जेव्हा हा दैत्य आपल्या पुत्राचा म्हणजेच माझ्या परमभक्ताचा द्वेष करेल, तेव्हा मी याला अवश्य ठार मारेन. नारद म्हणाले, त्या हिरण्यकश्यपूला अद्भुत असे 4 पुत्र होते. त्यापैकी प्रल्हाद हा सर्वात धाकटा, परंतु गुणांच्या बाबतीत तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि संत सज्जनांप्रमाणे अत्यंत महान भगवत भक्त होता. तो ब्राह्मण भक्त होता, सदाचरणी होता, सत्य वचनी होता, जितेंद्रिय होता. तो सर्व प्राण्यांमध्ये सारखेच भगवंताचे अस्तित्व पाहत असे.
आणि सर्वांबरोबर सारखे वर्तन करे. तो सर्वांचा हितचिंतक होता आणि सर्वांना प्रिय होता. तो ज्येष्ठांप्रमाणे श्रेष्ठांनाही आणि छोट्यांनाही नतमस्तक होत असे. गरिबांवर तो अत्यंत प्रेम करे. जे बरोबरीचे होते त्यांच्याशी भावाप्रमाणे आणि गुरुजनांबद्दल आणि वडीलधाऱ्यांबद्दल त्याला मनामध्ये भगवत भाव असे. गर्व आणि उद्धटपणा त्याला माहीतच नव्हता. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा तो अत्यंत सद्वर्तनी, सदाचरणी आणि भगवतप्रेमी होता. नारायण 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 असं तो सतत भजन करत असे. कोणत्याही संकटांना तो कधीच घाबरत नसे. विषय, वासना आणि विकार यांना अजिबात थारा देत नसे. तो आपल्या इंद्रियांवर, मनावर आणि बुद्धीवर ताबा मिळवून अत्यंत एकचित्ताने भगवंताचं भजन आणि भगवंताची भक्ती करत असे. गोपाल कृष्ण भगवान की जय.